संत वारी परंपरेला अन्यसाधारण असं महत्त्व आहे। मात्र याच महत्त्वाच्या वारीवर आपण पाहायला गेलं तर अनेक कलाकारही सहभागी होत असतात। आपल्यासोबत असेच एक कलाकार आहेत ज्यांनी पुणे ते बाजीराववीर असा प्रवास केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून वारीचे क्षणचित्रे किंवा रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत अरविंद मंगल आहेत। दादा, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमच्या दृष्टिकोनातून वारीचा जो संदर्भ असतो कशा पद्धतीने मांडता, कशा पद्धतीने वारीची संकल्पना आपण मांडत असता, दाखवू शकता का एकदा आपल्या माध्यमातून कशा पद्धतीने असतं? सध्या मी जे काम करतोय की गेले 2 वर्ष मी हे काम करायला लागलोय की मी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नेचर काय आहे तर त्या संदर्भात मी काम करण्याचा प्रयत्न करतोय। गेले 1600 वर्षापासून आपण वारीचा जे ट्रान्सफॉर्मेशन पाहत आलोय तर त्या संदर्भात मी बऱ्याचशाच मुवमेंट अभ्यासल्या गेल्यात। माझं एज्युकेशन सर जे स्कूल ऑफ आर्टमधून झालं आहे, त्यानंतर मास्टर्स मी जे काय केलं ते विश्वभारती युनिव्हर्सिटीमधून केलं आहे। तर माध्यम जे वापरतोय मी ते चारकोल माध्यम वापरण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे, जे की शेतकऱ्याच्या सगळ्यात जवळचं माध्यम आहे। तर त्यामधून निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जे की ब्लॅक अँड व्हाईटमधून मी साकारण्याचा प्रयत्न करतोय। तर सध्या मी रिंगण हा प्रकार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। अशा पद्धतीची कलाकृती काय म्हणावं लागेल, काय याला आपण चारकोल स्केच या पद्धतीनं म्हणता येईल आपल्याला। तर यामध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीनं कंपोजिशन्स घेतलेले आहेत। त्यामध्ये हॉस्पिटॅलिटी जो पार्ट आहे, त्यानंतरनं चेहऱ्या जे की वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जे भक्तिरस आले ते भक्तिरस कशा पद्धतीचे आहेत ते टिपण्याचा प्रयत्न करत येत आहे। तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बघाल की सध्या त्यांचे हे चारकोल माध्यम म्हणायचं। या चित्राच्या माध्यमातून आपण काय दर्शवण्याचा प्रयत्न करत आहात? ह्या चित्रातून मी माझ्या महाराष्ट्राचे जे कल्चर आहे, जे की वारी हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे। तर असंख्य लाखो भाविक एकत्र येण्याचं जे काय आणि हे निसर्ग त्या लाखो भाविकांना आपल्या कुशीमध्ये घेतं आहे। तर ही जी सृजनशीलता आहे, तर जी सृजनशीलता कशा पद्धतीची आहे ती मी पकडण्याचा प्रयत्न करतोय। काय यातून काय अनुभूती मिळते? पंढरपूर ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर असा प्रवास, त्यात ही वारी आणि रिंगण सोहळे, अशा अनुभवात वारकरी तर तल्लीन होतातच, मात्र तुमच्यासारखे कलाकारही त्यात कुठेतरी मेजवानी म्हणून ओळखतात का, काय बघता? मी सध्या जे काही काम करत आहे त्यामध्ये मी माझ्या गुरुजनांना डोळ्यासमोर ठेवून प्रवास करतोय। तर गुरुजनांच्या बरोबर मी जात असताना मला जो सध्याचा समकालीन जो आहे तो समकालीन कशा पद्धतीनं चेंज होतोय तो समकालीन मी पकडण्याचा प्रयत्न करतोय। तर जसं की आपल्याला वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती वेगवेगळ्या त्यांची वयं वाढत गेलेत, तर त्यांचं जे 70, 80, 90 वर्षाचा जो काय त्यांचा प्रवास झाला आहे त्या प्रवासामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला असंख्य रेषा, सुरकुत्या किंवा त्यांचे जे काय होत गेलेले त्यांचे अनुभव, त्या अनुभव मी त्या चेहऱ्यामधून शोधण्याचा प्रयत्न करतोय। तर तशाच पद्धतीनं वेगवेगळे त्यांची जे काय ते म्हणजे की त्यांच्या ज्या अनुभवातून मिळणाऱ्या ज्या काय रेषा आहेत त्या रेषा मी कुठेतरी ते माझ्या ड्रॉइंगमधून पकडण्याचा प्रयत्न करतोय। जे की मी डिजिटल माध्यम वापरण्याच्या ऐवजी मी जे आपलं ट्रॅडिशनल माध्यम आहे, जे की ड्रॉइंग हे सगळ्यात व्हिज्युअल आर्टचं सगळ्यात प्रभावी माध्यम आहे आणि ह्या प्रभावी माध्यमालाच मी घेऊन वारी हे प्रोजेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय। अशाच पद्धतीने वारीत असंख्य कलाकार आपल्याला भेटतात, त्यांच्या माध्यमातून वारी ही काय असते हे अनुभवण्याचा प्रयत्न करतात। असेच एक उमदे आणि सुंदर असे कलाकृती साकारणारे अरविंद मंगल हे आपल्याला वारीच्या रिंगण सोहळ्यात भेटताना आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे। हर्षद गोरकासह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, बाजीराववीर, पंढरपूर।